अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय महिना मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक गुरुवार पवित्र मानला जातो। या महिन्यात लक्ष्मी मातेची कृपा, धन समृद्धी, सौभाग्य आणि शांततेसाठी गुरुवारचे व्रत केले जाते, पूजा केली जाते आणि काही उपाय केले जातात। यामुळे आपल्याला विशेष फळ मिळते। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी कोणते उपाय करावेत, तसेच लक्ष्मी मातेची पूजा कशी करावी आणि उद्यापन कसे करावे। यावर्षी 2025 मध्ये 4 गुरुवार येत आहेत। पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025 ला आला आहे आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबरला आला आहे। यावर्षी 4 गुरुवार असल्यामुळे व्रताचे उद्यापन 18 डिसेंबरला केले जाणार आहे। मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजा अत्यंत सोपी आहे। तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात ते घर, ती खोली स्वच्छ करून घ्या आणि पूर्व दिशेला चौरंग किंवा एक लाकडी पाट ठेवून त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र टाका आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवा। फोटोला हळद, कुंकू, फुले, तांदूळ अर्पण करा आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा। तसेच देवीची कथा वाचा। देवीला खीर, शिरा किंवा साखर तुम्ही कोणताही नैवेद्य द्या। गुरुवारी दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। गुरुवारी सर्वांचाच उपवास असतो, यामुळे या दिवशी तुम्ही केळी तसेच कोणतीही फळे दान करा। देवीची कथा वाचा आणि पूजा झाल्यावर आरती करा। मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय देखील करता येतात। त्यामधील घराच्या मुख्य दरवाजावर एक लाल रंगाचे कुंकवाने स्वस्तिक काढा। यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात विराजमान होते। धनवृद्धी होण्यासाठी किमान 5 केळी गरजवंतांना द्या। या व्रताचं उद्यापन करणं देखील खूप सोपं आहे। ते 18 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे, त्या दिवशीच व्रताचे उद्यापन केले जाणार आहे। नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून पूजा करा। लक्ष्मी मातेला आपल्या घरी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करा। या दिवशी सुवासिनी स्त्री किंवा कन्येला भोजन दिले जाते, तसेच तिची ओटी भरली जाते। शेवटच्या दिवशी स्त्रियांना हळद कुंकवाला घरी बोलावलं जातं। या काळात तुम्ही कोणाशी भांडण करू नका, खोटे बोलू नका, तसेच वागू नका। या व्रताने घरात धनधान्य समृद्धी येते, सौभाग्य येते आणि कुटुंबामध्ये प्रेम, ऐक्य कायम राहते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मग कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमची कोणती पद्धत आहे पूजा करण्याची, व्रत करण्याची, ते देखील नक्की कमेंट्स करून सांगा।